नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत नारळ हा अख्खा कसा काढायचा किंवा दोन भाग कसे करायचे अलगद आणि त्याच्यातलं खोबरं कसं व्यवस्थित काढायचं. कारण काही वेळेस आपल्याला खवायला वगैरे लागतो किंवा आपल्याला अख्खा नारळाच्या वाट्या पाहिजे असतात. जर तुम्ही ह्या टेक्निकने केल्या तर तुम्हाला नक्की भेटेल. तीन जे असतात ना, बघू शकतो मी जवळून दाखवते. ही भेग असते, ही एक, त्याच्यानंतर ही ती चांगली दिसते बघा. हे अशा भेगा असतात ना, तो ह्या अशा भेगांवरती थोडा टॅप करायचा. दोन तीन वेळा टॅप करून झाला की असा नारळ धरायचा आणि त्याच्या ह्या साईडने आपल्याला टॅप करायचा. तर बघा, आपला नारळ अलगद गोल राऊंडला फुटले. निघाला. तुम्ही जर असं वेगळा फोडला असता, डायरेक्ट आपटला असता तर कसे पण त्याचे तुकडे झाले असते. झालं का नाही दोन भागामध्ये. तर तुम्ही हा खवायचा जर असेल तर तुम्हाला हे दोन नारळ, आता गणपती येत आहेत, रक्षाबंधन येत आहेत, तुमच्यासाठी खवण्यासाठी हा नारळाची खरंच खूप उपयोग होईल. तर एकदा करून बघा. आणि आता ह्याच्यातनं खोबरं अख्खा वाटी कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवते. चला बघूया. तर हे अर्धा भाग झालेला खोबरं आहे ना, ते मस्त असं घ्यायचं आणि ते चिमट्यामध्ये पकडून गॅसवर ठेवायचं. गॅसवर खाली फक्त हीट द्यायची, बारीक करायचा गॅस, खालून हीट द्यायची. कारण वरती खोबरं आपल्याला काळं करायचं नाही. आपल्याला मोदक किंवा बर्फी करायची असेल तर भाजलेलं खोबरं चालत नाही किंवा काळं झालेलं चालत नाही. तर दुसरं पण खोबरं एका गॅसवर ठेवून घ्यायचं आणि खालची बाजू फक्त गरम करायची, जेणेकरून आपल्या ते लूज झालं पाहिजे खोबरं. ह्याच्यासाठी आपण ते हीट देऊन घेणार आहोत. आणि गरम झालं चांगलं व्यवस्थित, सगळीकडनं फिरवून घ्यायचं. एकदम छान सुकलं, थोडंसं पाणी वगैरे त्यातलं सुकलं की मग ते काढायचं आणि कडेने असं टॅप करायचं. थोडं हाताला भाजतं, त्यामुळं कापडा वगैरे घ्यायचा आणि छान असं सगळीकडनं टॅप करायचं आणि अलगद तुमचं खोबरं निघतं. कडेने फक्त सुरीने लूज करायचं, थोडं करून, आणि आपलं खोबरं तयार झालेलं आहे. बघू शकता निघतं एवढं छान. आता सण येणार आहेत तर नक्की करून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. बाय.